येत्या शनिवारी 1 फेब्रुवारीला श्री गणेशाची जयंती आहे, म्हणजे जन्म उत्सव आहे. मागी जयंतीला जर तुम्ही ही कथा ऐकली ना, तर संपूर्ण व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. आणि ही कथा जरी तुम्हाला माहीत असेल, तरी हिचं श्रवण केल्यामुळे ज्या काही तुम्हाला आत्तापर्यंत विधिवत पूजा करता येत नव्हत्या, दिवसभरामध्ये आज वेळ भेटला नाही, तरी या कथेमुळे ते सर्व पुण्यफळ प्राप्त होते. मनामध्ये श्री गणेशाचा मंत्र जप करत ही कथा तुम्ही जरूर ऐका. कारण बालगणेशाचा हट्ट पाहून महादेवांना राग अनावर झाला होता आणि तेव्हा त्यांचा तिसरा डोळा उघडला. संतप्त महादेवांनी त्रिशूळ उगारले आणि बालगणेशाचं डोकं देहापासून वेगळं केलं. पण यानंतर जे झालं, कारण माता पार्वतीने समस्त सृष्टीला भस्मसात करण्याचे आव्हान दिले महादेवांना. म्हणूनच पार्वतीचे हे शब्द महादेवांच्या अंतःकरणाला लागले. तर माघी जयंती निमित्त ही कथा जरूर तुम्ही ऐका.